तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग आणि आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होतंय। ते काय होणार आहे ना ते मी सांगणार नाही तुम्हाला, तुम्ही स्वतःहून बघा। आणि आपण एक महाराजांकडे जाणार आहे, ते तुम्हाला सांगतील काय होणार आहे। आणि आज आपण आहे अंबरनाथ शिव मंदिरला, बघू शकता इकडे। बघू आपण आता ब्लॉग मध्ये पुढे काय होतंय। माझ्यासाठी पण फर्स्ट टाइम आहे आणि ही गोष्ट ना म्हणजे आपलं जे आता होणार आहे ना ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार आहे। तर ब्लॉग मध्ये बनून राहा, बघा काय होतंय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महादेवाचा शृंगार केलेला आहे बाहेर, ते बघूया चला। तर मित्रांनो बघू शकता, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महादेवाचा शृंगार किती छान केलेला आहे। आपण एक सिनेमॅटिक बघूया। तर मंदिर हा बोल ना। हा चला 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 बघूया, चला महाराज तयार होत आहेत, ते दाखवायला चालले, बघू कसं काय। जय महाकाल, जय महाराष्ट्र। आज हम पहली बार मुंबई अमरनाथ मंदिर में आए हैं, जो कि विश्व में पूरे वर्ल्ड में फेमस है, जो कि पांडवों ने बनाया हुआ एक रात का वो मंदिर है ये, जो कि बहुत दूर दूर से लोग आते हैं। हमें पहली बार हमारे परम मित्र दिनेश सिंह जी उन्होंने हमें इनवाइट किया है यहाँ पर, तो मैं अपनी पूरी टीम के साथ मुरादाबाद, जो कि पीतल नगरी शहर पूरे वर्ल्ड में फेमस है, विराट सिटी से हम ब्लॉग करते हैं। और पूरी टीम के साथ, जैसे कि आपने सुना होगा, देखा भी होगा, विश्व में मसाने की होली होती है वाराणसी में, जो प्रसिद्ध है, गंगा आरती भी होती है। बट हम उसी शहर से निकल करके अपना दिल्ली, नैनीताल, उत्तराखंड से सारे कलाकार लेकर के यहाँ पहली बार मुंबई महाराष्ट्र में एक ऐसी नई चीज लेकर के आए हैं, जो कि आप देख के आपके रोंगटे खड़े हो जाने हैं। क्योंकि पहली बार महाराष्ट्र में हमने कदम रखा है इस धरती पे, तो हम चाहते कि बार बार मुंबई को वो चीज दें। एक सीक्रेट भी है और हम बता भी देंगे आपको, एक टेलर है थोड़ा सा, जो कि मैं आपको शॉर्ट शब्दों में बता रहा हूँ। जैसे कि एक मसाने की होली होती है उज्जैन में, तो हमारा क्या होता है ना, एक जो अघोरी होता है ना, वो अघोरी चला जाता है, अघोरी यानी कि मर जाता है, तो उसको जिंदा करते हैं, जीवित सारे अघोरी मिल करके एक अपने दोस्त जो होता है ना हमारा, वो चला जाता है हमें छोड़ करके, उसको रो करके उसको अच्छे से मनाते हैं, खुशी से उसको जीवित करते हैं। तो एक नई नई प्रतिमा इसमें है, जिसमें भोले बाबा महाकाल का श्रृंगार किया जाएगा आपके सामने लाइव। और जो अघोरी हैं पूरे भोले बाबा के नए नए भजनों पर मिक्सिंग द्वारा नई ऐसी कहानी लेकर के आए हम, जो कि मुंबई में तहलका मचा देगी। तो आप ज्यादा से ज्यादा संख्या में आकर के इसको देखें और ज्यादा से ज्यादा इसको शेयर करें, आपको अच्छा लगेगा। ये हमारा छोटा सा डेमो है, आगे का व्यू हम आपको आगे की कहानियां बताएंगे। जय महाकाल। सर्वांना नमस्कार, जय भोले। आम्ही अंबरनाथ गावातले कोली समाजाचे सर्व पाटील पुजारी, या प्राचीन शिवमंदिराचे पुजारी, गेले 23 वर्ष प्राचीन शिवमंदिर येथे श्रावण मास हिंदू धर्म सांस्कृतिक संवर्धन महोत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून माझे वडील विजय पाटील व संपूर्ण पाटील पुजारी यांच्यातर्फे प्राचीन शिवमंदिरात सालभराप्रमाणे याही वर्षी शिवमंदिर कार्यक्रम होता। विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी असतात। आणि त्याचाच एक भाग यावर्षी आम्ही पूर्ण अंबरनाथकरांसाठी, अंबरनाथ, उल्हासनगर व पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच काशी विश्वनाथ तिथे जी मसाण्याची होली कार्यक्रम होतो, तो आम्ही प्राचीन शिव मंदिरात हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि खूप लोक उत्साही आहेत हा कार्यक्रम पाहण्यासाठी। आणि म्हणजे तुम्ही पण आता पाहाल या ब्लॉगच्या माध्यमातून, तर फार सुंदर दृश्य असेल, तुम्ही सुद्धा पहा।
जटाटविकलज्जलप्रवाहपावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरि विलोलवीच वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरा सुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरिणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत्फणमणिप्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि सहस्रलोचन प्रवृत्त शेषलेख शेखर प्रसून धूलि धूरिणी विदूसराङ्घ्रिपीठ भुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायतां चकोर बन्धु शेखरः ललाट चत्वरज्ज्वल धनञ्जय स्फुलिंग भा निपीत पंचसायकं नमन्निलिम्प नायकं सुधामयूख लेखया विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरोजटालमस्तु नः कराल भाल पट्टिका धगद् धगद् धगज्ज्वल धनञ्जयाहुति कृत प्रचण्ड पंचसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनेक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा नवीन मेघ मंडली निरुद्ध दुर्धरस्फुर कुहूनिशीथिनीतमः प्रबन्धबद्ध कंधरः निलिम्प निर्झरीधरस्तनोतु कृत्र सिन्धुर कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः प्रफुल्ल नील पंकज प्रपंच गालिम प्रभा वलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्ध खच्छिदं तमन्त कच्छिदं भजे अखर्व सर्व मंगला कला कदम्ब मंजरी रस प्रवाह माधुरे विजृंभणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे
जयत्वतभ्रविभ्रमभ्रमत्भुजङ्गमश्वस द्विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालहर्यवाधिमिद्धिमिद्धिमिध्वनन् मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तितप्रचण्डताण्डवः शिवः दुषद्दुचित्ततल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजोर्गरिष्ठरत्नलोषयोः सुहृद्विपक्षपक्षयोः ऋणारविन्दचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः समप्रवृत्तिकः कदा सदाशिवं भजाम्यहम् कदा निलिम्प निर्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विलोललोललोचनो ललाम भाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनम् पूजावसान समये दशवक्त्रगीतम् यः शम्भुपूजन परम् पठति प्रदोषे तस्य स्थिरा रथ गजेन्द्र तुरंगयुक्ता लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः प्रददाति शम्भुः प्रददाति शम्भुः ॐ नमः शिवाय।
शंकर भगवान की पांडे गुरुजी आणि हे त्यांची कमिटी. तर मित्रांनो आपण 1 महिन्यानंतर मंदिरात आले आज, कारण की श्रावण सोमवार पूर्ण महिना आपण मंदिरात नव्हतो. बघूयात कसा महादेव असेल काय, लांबूनच बघू, जवळ नाही जायचा. जय भोले जय भोले. आपले वाघ इथे बसलेले आहेत. या तुम्ही पूर्ण कार्यक्रमामध्ये दिसले नाही. आम्ही कार्यक्रमामध्ये होतो, तुमचा शूट चालू होता म्हणून आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही केला. असं थोडे असतं, मामा भाच्याला डिस्टर्ब करते का? नाही मामा भाच्याचा विषय नाही इथे. मग कसला विषय? तुम्ही एक ब्लॉगर म्हणून इथे आलेले आहेत आणि आमचे आणि ती संकल्पना कोणी दिली? मीच दिली. पण हा, ठीक मग? आहे ना, तुम्हाला पण कंटेंट भेटला त्याच्यामध्ये. आकाश मामा काही तुम्ही पण बोलशाल का? बोला ना बोला ना. अरे बोला. जय बोले, बोले की मौज करे की मौज. तर मित्रांनो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होता. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. बाकी या ब्लॉग मध्ये आपण जास्त काही टाकणार नाही, म्हणजे जेवढं टाकायचं होतं तेवढं सर्व टाकलेलं आहे आपण. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण की हा कंटेंट महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेला आहे. म्हणून जरा आवडले असेल तर जरा प्रेम दाखवा माझ्यावर पण. एवढं बोलून 2 शब्द संपू. हर हर महादेव, जय श्रीराम.